आपल्या नकळत काय होतं की आपण आपल्याला जे आवडतं त्याचं अनुकरण करत राहतो आणि चांगल्याचं अनुकरण केलं तर ती काही चूक नाही, उलट झालं तर मग गोंधळ असतो. देवाकडे जाण्याची 2 कारणं असतात. एक तुम्हाला खरंच श्रद्धा असते म्हणून, आणि एक आत्मविश्वास हरवलाय म्हणून. मला कुठेतरी हे श्रद्धेपोटी आहे असं वाटतं. आत्मविश्वास हरवलेली माणसं देवाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभी राहिलेली मी मुंबईत पाहिलेली आहेत. त्यावेळी वाईट वाटतं. सगळंच काहीतरी हरवत चाललेलं आहे आणि माझा कुठेतरी देव माझ्यासाठी काहीतरी करेल अशा भीतीपोटी त्याच्या दर्शनाची आस घेणारी लोक, आणि माझं जे सगळंच काय ते यांनीच दिलेलं आहे आणि त्याच्याकडे पुन्हा एक समर्पणाची वृत्ती असणं, अशी लोक, याच्यामध्ये फार फरक असतो. आणि तो हा फरक इथे प्रकर्षानं जाणवतो. सरते शेवटी देव ही आपली एक भ्रामक कल्पना, आपण मानलेली एक कुठली तरी शक्ती. माझ्या दृष्टीनं निसर्ग हा देव. निसर्गाला मी नेहमीच नमस्कार करतो, त्याच्या समोर कायमच नतमस्तक होत राहिलो, कारण त्याचाच एक अंश म्हणून मी पुढे आलेलो. पुन्हा मी तिथेच जाणार, तीच माती होणार माझी. त्यामुळे निसर्ग हा मी कायमच त्याला मी नमस्कार करत आलो. निसर्गातून आपण आलो, आपल्यातून, आपल्या कल्पनेतून देव निर्माण झाला, त्याच्यातून ती श्रद्धा निर्माण झाली. पण त्या श्रद्धेचा ज्या पद्धतीचा शहरामध्ये विध्वंस होत चाललेला आहे ते पाहून खरंच वाईट वाटतं. मगाशी तू म्हणलास तसं वाघ की मागासले, पण मला या काणकोणमधला म्हणजे शहरातला अतिशय पुढारलेला असण्यापेक्षा काणकोणमधला मागासलेला होणं जास्त आवडेल. हे मागासलेपणच आमच्याकडनं हरवत चाललेलं आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे आमचा. इथं येण्याचा मागचा खरंच उद्देश की ही पुन्हा नेमकं जगणं काय आहे हेच विसरत चाललोय आम्ही. शहरामध्ये मला माझ्या एका खिडकी एवढं आभाळ दिसतं फक्त, आणि आम्ही त्यालाच आभाळ समजून जगत राहतो. आम्हाला मोकळं आभाळ नाही, आम्हाला चेहरे नाहीत, आम्हाला शेजार नाही, आम्हाला कोणासाठी वेळ नाही, समर्पण नाही. केवळ पैसे 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 आणि पैसे, याच्या पलीकडे आम्हाला विचार करता येत नाही. आमचं जगणं स्क्वेअर फीटमध्ये आहे. माझं घर किती स्क्वेअर फीट आहे, मला इथे ह्या प्रांगणामध्ये आल्यानंतर मी नेहमीच विचार करतो. डोंगरातून, दऱ्यातून, घाटातून जात असताना मी नेहमीच विचार करतो, हे माझ्या नावावर का असायला पाहिजे? ही जमीन माझी आहे, माझ्या नावावर. 7/12चा उतारा माझा. हा 7/12चा उतारा मी कुठे घेऊन जाणार आहे? ही सगळी माणसं मी माझ्या नावावर केली. ह्या माणसांच्या प्रेमासाठी 7/12चे उतारे लागत नाहीत. आणि ती माणसं मला माझी वाटतात. ती मला जोडणं हे महत्वाचं. तुमच्याकडनं मी चोरतो सगळं, तुमच्याकडनं मी अवलोकन करतो त्याचं, आणि मग मी त्याचं ते चित्र जे आहे ते मी चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. अभिनय हा मला नाही वाटत गोष्ट करायची असते. गाण्याला एक कुठेतरी सतत एक जी साधना आहे, सरते शेवटी स्वरयंत्र आहे, त्याला यंत्र म्हटलं जातं. अभिनयाला यंत्र नाही आहे, अभिनयाला अवलोकन आहे, आणि ते साठवायचं आहे आतमध्ये, खूप साठवायचं आहे. आणि ज्या क्षणी तशा पद्धतीची भूमिका तुम्ही करत असाल त्यावेळी ते आतमध्ये साठवलेलं, त्याला जर ते योग्य असेल ते बाहेर काढायचं आणि वापरायचं असतं. माझ्या दुर्दैवानं माझे सूर हे कानापर्यंतच प्रवास करू शकले, पुढे नारड्यात उतरले नाहीत. त्यामुळे मी ऐकतो छान, मला संगीताची खूप आवड आहे. कधीतरी एकटाच असताना मी प्रयत्न करतो. सुरेशला मी सांगतो, सुरेश मला हसत नाही, तुला असं म्हणायचं आहे का? मला हे, मी काहीतरी कधीतरी असं खरडतो आणि मग सुरेशला म्हणतो, तू हे गाऊन दाखव रे, मला हे असं असं भावलंय, तुला कसं वाटतंय बघ. तर ती एक नट म्हणूनच तो प्रवास असतो. प्रवीणचा आवाज हा इतका काहीतरी छान असेल असं मला कधीच वाटलं नाही. त्याचा चेहरा पाहून तर अजिबातच वाटत नाही. म्हणजे ह्या नारड्यातून हे जर सूर येत असतील तर किती आनंद आहे. वाघ
हा नुसता बोलत राहिला आणि त्याच्यासमोर जर का एक काहीतरी असा पडदा ठेवला तर आपण एक वेगळं चित्र वाघाचं काढतो. मग हा वाघ नसेल, तो फार मोठा वाघ असेल. तू ज्यावेळी बोलायला लागतोस, तुझे विचार ज्यावेळी तू मांडायला लागतोस, त्यावेळी तुला त्याच्यातले शब्द शोधावे लागत नाहीत. मला नेहमी सगळ्यात बरं वाटतं शब्द संपदा. ही शब्द संपदा ही कशासारखी, तुमच्या मनामध्ये जर कुठली गोष्ट असेल तर तुम्हाला चाचपडावं लागत नाही. गावातला माणूस अंधारामध्ये चाचपडत नाही, शहरातला उजेडामध्ये सुद्धा चाचपडत राहतो. तोच प्रॉब्लेम आहे, कारण पावलांना सराव नाहीये. तिथे आम्ही खरंच हरवत चाललेलो आहे. सुरेश माझ्यापासून जर अगदीच विचार केला तर सकाळी गाडीने निघालो तर मी 7 मिनिटात त्याच्या घरी पोहोचेन. पण 6-6 महिने 8-8 महिने आम्ही भेटत नाही. इच्छा नसते असं भाग नाही, वेळ नाही आम्हाला. आम्ही हे सुद्धा विसरलो की आम्ही श्वास कधी घेतो. खरंच घेतो का, तो सुद्धा प्रश्न आहे. नेमका घेतो तो कोणासाठी घेतो, तो सुद्धा प्रश्न आहे. सगळं अकारण चालल्यासारखं वाटतं काहीतरी. एक दिवस कुठेतरी डॉक्टर सांगतो नाही तुम्हाला अमुक अमुक त्रास आहे, आणि मग त्याच्यानंतरची पथ्य. त्यामुळे हे जे जगणं आहे, मगापासून आपण पाऊस म्हणतो, मला सगळ्यात आवडता माझा ऋतू आहे पाऊस. सारखं रुजत असतं काहीतरी छान. प्रत्येकाला एक नाद आहे, प्रत्येक गोष्टीला अतिशय जोराने पडलेल्या पावसाचा एक नाद आहे. बुरबुर नुसे असेल त्याचा एक वेगळा नाद आहे, सरींचा एक वेगळा नाद आहे. काहीच नसलं तर त्या निरवतेचा सुद्धा एक नाद आहे, शांतपणाचा. नुसतीच पानावर जमलेले जे थेंब असतात ते कुठेतरी टप्पन पडल्यानंतर कुठल्या त्या आवाजाला छेद जातो. त्याला प्रत्येकाला एक काहीतरी छान नाद आहे. मला देव आवडतो अशातला भाग नाही, पण देवळात आल्यानंतर माझ्यात होणारा बदल आहे तो मला आवडतो, म्हणून मला देऊळ आवडतं. आय लाईक यू नॉट बिकॉज ऑफ व्हॉट यू आर बट व्हॉट आय एम वेन आय एम विथ यू. मला वाघ आवडत नाही, पण वाघ बरोबर राहिल्यानंतर माझ्यामध्ये झालेला बदल मला आवडतो, म्हणून मला वाघ आवडतो. मित्र म्हणजेच ते शेवटी काय आहे? मैत्रीची व्याख्या काय आहे? एकमेकांबरोबर असणं. ते असणं आपलं ज्या दिवशी थांबतं त्या दिवशी मग सगळंच संपतं. मग ते तुमची बायको असेल, मुलं असतील, मित्र असेल, गाव असेल, गावकरी असेल, देश असेल. ही संकल्पना आपल्या मनामध्ये रुजत का नाही? मला असं वाटतं की गावामध्ये, मी गावात बोलतोय म्हणून नाही मी म्हणत, शहरामध्ये माझ्या त्या कॉम्प्युटरमध्ये, मी तुम्हाला खरं सांगतो, कॉम्प्युटरमध्ये मला काही कळत नाही. माझा फोन कधीही वाजत नाही. सुरेश मगाशी म्हटलं, मी म्हटलं 29 मिस कॉल आहेत. तो म्हटलं वाजत का नाही? म्हटलं मी माझ्या सोयीसाठी फोन ठेवलाय, त्यांच्या सोयीसाठी नाही. मला ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी करेल. 29 फोन आल्यानंतर त्यातले आपले कोण महत्वाचे आहेत मी त्यांना पुन्हा फोन करतो. हा माज नव्हे, पण त्याच्या अधीन मी जर व्हायला लागलो तर मला असं वाटतं कुठेतरी मी पांगळा होईल. एक त्याची ती आपल्याला आजचं एक विज्ञान म्हणून ते वापरायला ठीक आहे, पण सतत त्याच्यामध्ये असं 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 नाही, मला नाही जमत ते. कुठेतरी माझ्या ह्या नवीन पिढी ही आमच्या खूप पुढची आहे, खूप काहीतरी छान अप्रतिम, पण कुठेतरी त्यांचं काय कमी पडतं मला माहिती आहे. मी वाचत असताना मला असं वाटतं की 2 ओळीमध्ये मी माझे रंग भरतो. त्या 2 ओळीच्या मधली अंतर त्यांना मिळत नाहीये. त्यांच्यामध्ये फक्त त्यांना ओळी मिळत आहेत, आणि ती ओळ एक सलगच आहे, त्याच्या 2 ओळी होत नाही आहेत. कॉम्प्युटरला ती एक सलग त्यांना मिळते. त्यामुळे रिडिंग बिटवीन 2 लाईन्स हा प्रकार कमी व्हायला लागलेला आहे. बारिशकरचा ज्यावेळी मी मगाशी, तू म्हणत होतीस की अनिता कवर सारखीच तुझी अवस्था होती, पण तू नाही ग, तू छान दिसतेस. अनिता कवर ही अतिशय दिसायला अतिशय अशी असली पोरगी, अशी ती झिडमिडी, आणि तिच्यामध्ये आत्मविश्वास हरवलेला आहे. आणि हा कॉनमॅन आहे, चोर आहे. मी पाऊस आणेन, 5,000 रुपये द्या मला, असं म्हणणारा. आणि त्यावेळी त्या घरातला मुलगा म्हणतो की खरा पाऊस, सच्ची मुच्ची बारिश. त्यावेळी म्हणतो हा मेरे दोस्त, वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, कुएं पोखर से मिलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर फिर संभल जाती है, वही बारिश. ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं. उर्दू में आब, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में इसे जौल कहते हैं. संस्कृत में जिसे वारी, नीर, जीवन, पय, अमृत, उद
अम्बू भी कहते हैं। ग्रीक में इसे अक्वा प्यूरा, अंग्रेजी में वाटर, फ्रेंच में एयर और केमिस्ट्री में H2O कहते हैं। ये पानी जब आंख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है। कोई शर्म से पानी पानी हो जाता है, और कभी कभी ये पानी सरकारी फाइलों में अपने कुएं समेत चोरी हो जाता है। पानी तो पानी है, पानी जिंदगानी है। इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरन प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और प्यार की गागर खाली हो, तब मैं हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ। मेरी मानिए तो ये बारिश खरीदिए, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपए में। इससे कम में कोई दे तो चोर की सजा वो मेरी, आपकी जूती सिर पर मेरी, मेरी बारिश खरीदे। किती सुंदर लिहिलंय, कमलेश पांडेनी लिहिलेलं. त्याला एक लय आहे. हे मी 25-30 वर्षापूर्वी केलेला चित्रपट आहे, कदाचित जास्त असेल मला माहिती नाही, पण त्याची जी लय आहे, मला शब्द त्यातले आठवावे लागत नाहीत, कारण त्याला एक लय आहे, छंद आहे. ते बोलत असताना आणि त्याला खरंच एक तो नाद जो आहे, त्यातला जो अर्थ आहे तसा असा. लेकिन सबसे पहले इस हसीन नाज़नीन की खिदमत में अपने अकीदत का नाचिस तोहफा पेश करने की इजाजत चाहूंगा. शब्द किती छान है. जिसके चेहरे पर इस सरजमीन के चमन का हर फूल और इस आसमान की कहकशा का हर सितारा बेपनाह रच कर रहा है, जिसकी रंगत देखकर चांदनी जल जल कर काली हो जाए, और जिसकी मुस्कुराहट को अपनी तौहीन समझकर सुबह शाम के आंचल में अपनी शर्मिंदगी छिपाने पर मजबूर हो जाए. काय मजा आहे तुझ्याला. असे शब्द असले की तुम्हाला ते टाकायला सुद्धा किती छान वाटतं. सरते आम्ही शेतकरी असतो. हे असं बियाणं काहीतरी मिळालं, आम्ही नुसतं ते लावायचं असतं, आणि वरून असं एकदा बरसायला लागलं प्रेक्षकांचं काहीतरी पाऊस की मग ते छानपैकी रुजतं. तर ती गंमत असते. ही जी गाणी आहेत तुझी, ही पुन्हा पुन्हा अशी. सरते आपण कुठं लीन व्हायचं एकदा कळल्यानंतर ना आयुष्य सोपं असतं. काही माणसं, मगाशी तू सुरांचं सांगितलंस, 3 प्रकारचे सूर आहेत. प्रत्येक सूर कधी कुठला कोण काय अळवतो माहिती नाही. काही जण काही सूर सकाळपासून अळवतात आणि काही जण सकाळपासून सूर अळवतात. असे ते वेगवेगळे असतात. त्याला काय करणार आपण. पण मला खरंच असं संगीताच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं की आपण खूप काही एक वेगळ्या प्रकारची तुमची समाधी लागते. मला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अध्यात्म असतं का असं जर कोणी विचारलं तर मला नाही वाटत. संगीताची भाषा शिकले तर मला वाटतं खूप काहीतरी एकमेकामधला आपला दुरावा आहे तो संपून जाईल. पण मुळामध्येच आपण त्या 7 सुरांच्या वाटेला जात नाही. बाकीच्याच कुठल्या तरी सुरांच्या वाटेला गेल्यानंतर मग ती आपल्यातली बेदिली जी सुरू होते ती त्यातून. ह्या सगळ्या म्हणजे माझ्या आठवणीतला माझा गाव आणि माझ्या आठवणीमध्ये माझी ती मशिदीमधून येणारी अजान जी असायची सकाळ दुपार संध्याकाळ, त्याच्याबद्दल मला एक आत्मीयता होती. तो मुसलमान, तो अमुक, हे कधी वाटलंच नाही. तो कोणतरी माझाच होता, तो माझाच आहे. मला हिंदू आणि मुसलमान याच्यामधला फरक कधी कळलाच नाही. तो का असतो तेही मला कळत नाही. हे असले प्रकार का घडतायत, कशामुळे घडतायत, आमचं राजकीय दृष्ट्या कुठे काही चुकतंय का, आमची नेमकी गोष्ट कुठे काय बिघडली त्यामुळे हे असं व्हायला लागलंय, आपण तेच आहोत. मग हे असं का होतंय. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आतमध्ये डोकावून पाहायला हवं. मी कुठे चुकत असेल तर किंवा तू चुकत असशील तर आपण एकमेकांशी बोलायला हवं. पण हकनाक एकमेकांची मानगूड धरण्याची काही गरज नाही आहे, आणि तितके आपण अमानवी नक्कीच नाही आहोत. मग हे पुन्हा ती अशी गाणी आहेत ती कुठेतरी आम्हाला त्या पुन्हा रुळावर आणून ठेवतात, काहीतरी विचार करायला भाग पाडतात. मवाळ वगैरे मला शब्द मान्य नाहीत. जिथे असायला पाहिजे तिथे मवाळ, जिथे पाहिजे तिथे 2 कानफडात मारणे हे गरजेचं असतं, तिथे मारायलाच पाहिजे. आणि तिथे मग सामोपचार वगैरे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि नेहमी हत्याराला धार मी प्रसंग आला की मी करेन तसं नाही करायचं. हत्यार आपलं आधीच बाजूळून ठेवायचं. जसं सकाळी उठल्यापासून तू सुरांची आराधना करतोस, ते तुझं हत्यार आहे. माझं हत्यार कदाचित अवलोकन असेल. पण हे जे करत असताना आपण का करतो. मला असं वाटतं की मी तुमचं काहीतरी देणं लागतो. काणकोणमध्ये मी इथे आज कशासाठी आलो. मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे तुमच्याबद्दल. तुम्ही कदाचित माझे चित्रपट पाहिले असाल, नाटकं पाहिली असाल, कारण तुम्ही म्हणजे नेमके कोण.
जो मी जे करतो ते तुम्हीच की सगळे असता. मला हे सगळे चेहरे पाहायचे. मला कुठेतरी भाऊ बहीण भाऊ काय माझी सगळी हरवलेली माझी नाती इथे मला मिळतात. ते महत्वाचं आहे. मला ते सांभाळणं कधीच मला कुठलाही उपचार मला जमत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, मी इथे उभं राहत असताना मी कुठला पुढचा शब्द बोलणार आहे मला माहिती नसतं. मी भाषण पाठ करत नाही. आता पहिल्यांदा तू काहीतरी बोललास, त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी बोललात, तुम्ही बोललात. तुम्ही फार छान बोलता बरं का, अप्रतिम तुम्ही बोललेला आहात. मला इतकं बरं वाटतं. ज्यांच्याकडे शब्द संपदा असते ना ते मांडू शकतात, पण ज्यांच्याकडे शब्द संपदा आणि विचार करण्याची ताकद असते ते बिंबवू शकतात, ते आतमध्ये तुमच्यामध्ये रुजवू शकतात. वाघ तू खरंच छान बोलतोस, पण तुला माझी एक इच्छा आहे, तू माझ्यापेक्षा कदाचित वयानं लहान असशील, नक्कीच असशील. मी 63 झालो, तू 63 नाही आहेस ना, मग थोडासा तू लहान हो, आकाराने सुद्धा, वयानं आहेस ना. ही माझी तुला, कारण तुझ्यासारखी माणसं हवी आहेत आणि तुला कुठल्याही वेदना आणि विकार होता कामा नये, निदान शरीरामुळं. आमच्यासारखे चालतात हो, नट होतात, खूप होतात. आणि तू आता नुसता ह्याचा हे आहेस कला अकादमीचा, आणि एक योग्य ठिकाणी योग्य माणसाच्या हाती कला अकादमी आहे, याचा मला खरंच आनंद आहे. खूप छान. तू काहीतरी तिथे करून दाखवशील याची मला खात्री आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी कुठल्या कार्यक्रमामध्ये माझी बोलण्याची वेळ येईल त्यावेळी तू मंत्रीही झाला असशील, पण तुझ्या त्या पायऱ्या हे तुझ्या आयुष्यात महत्त्वाच्या नाही त्याची मलाही कल्पना आहे, आणि तू त्याच्यासाठी काही झगडणारी नाहीस. पर्यायानं हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत आयुष्यातले, ते होतच राहणार आहेत, त्याला नाईलाज आहे. कारण तू जे करत राहणार आहेस, आपण जे करत असतो सरते शेवटी. म्हणून मी नेहमीच चिडतो. कोणीतरी म्हटलं आता ह्यांच्यासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ दे, असं कोणी म्हटलं की मला त्रास होतो. टाळ्यांची भीक नाही मागायची, त्या उत्स्फूर्तपणे यायला पाहिजे. काही वेळ काही माणसांचे हात बिझी असतात, त्यामुळे नाही वाजवू शकत ते टाळ्या, त्यामुळे आपण त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होत असतो, त्यामुळे तसं नाही करायचं. आपण टाळीला खरंच एक छानपैकी एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ज्यावेळी आपली उर्मी ज्यावेळी थांबू शकत नाही आपण तो आनंद, त्यावेळी तो ह्या रूपानं बाहेर पडत असतो. तर जबरदस्तीनं कधी मागायच्या नाहीत टाळ्या, त्यांनी विरस होतो. असो, पुन्हा एकदा प्रवीण असंच काहीतरी छान 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 कर. पुन्हा तुझ्या या समर्पणाला मल्लिकार्जुन हा देवस्थानाच्या बाबतीत तू केलेलं काहीतरी तुझ्या बाजूने, तुम्ही सगळ्यांनी पैसे बिसे दिले हे द्यायलाच पाहिजे. उपकार केलेले नाही बरं का तुम्ही. हां, नाही तर एक तर तुम्ही मी पैसे देतो तुम्ही गाणार आहात का नाही, मग तुम्ही पुढच्या वेळीही पैसे द्यायचे. पुढची सीडी कधी काढतोयस ते सांगून ठेव. त्यामुळे त्याचेही पैसे झालेले आहेत, सोय झालेली आहे. त्यामुळे दातृत्व वगैरे हा शब्द नाही आहे, हे काय करायलाच पाहिजे. आपण आपल्याकडे असलेलं हे सतत देत राहिलं की आपली सतत ओंजळ भरलेली राहते. पुन्हा एकदा मगाशी तुम्ही सांगितलं की आमच्या सिनेमामध्ये काय होतं की एक ओळ तुमची ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ही तुझी लाईन, पुढची ओळ माझ्या लक्षात राहते, कारण एक ओळ अतिशय अशी ती बिंबली जाते. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता, ही एक ओळ लोकांच्या लक्षात राहिली, पण त्याच्यातला पुढचा जो मतितार्थ आहे तो फार छान होता. सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो, रात को घर जाओ दारू पियो बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. एक छोटीशी गोष्ट आपल्या इतक्या मोठ्या माणसाला, इतक्या मोठा ज्याला मानव म्हणून म्हणतो आपण, त्याला यत्किंचित करून टाकते, असा त्यातला मतितार्थ आहे. पण गंमत अशी आहे की त्यातल्या त्या हिजड्या ह्या शब्दावरच बाकीच्या जे होतं ते आता त्याला नाईलाज आहे. ज्या पद्धतीचे चित्रपट चालतात त्याला आपण काही करू शकत नाही. पर्रीकर सुद्धा मुख्यमंत्री असतात आणि अजून बाकीचेही असतात, खूप असतात, पण मनोहर पर्रीकर ज्यावेळी असतात त्यावेळी एक काहीतरी खरंच, म्हणजे मी कुठल्याही पक्षाचा नाही, हे मला पूर्णपणे माझे सगळ्या पक्षाचे माझे खूपशी मंडळी माझे मित्र आहेत, पण मी अतिशय मला फार अभिमान वाटतो की मनोहर पर्रीकर ज्या पद्धतीनं काम करतायत, देव त्यांना खूप मोठं उदंड आयुष्य द्यावं, ज्या पद्धतीनं ते करतायत आपल्या गोव्यासाठी. फार अप्रतिम माणूस आहे आणि तुमच्यासारखे सगळे सहकारी लाभलेले आहेत आणि निश्चितपणे गोव्याचा उत्कर्ष होईल. पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो इथे बोलवल्याबद्दल,
या निमित्तानं कुठेतरी आपल्याला आपले चेहरे पाहता येतात, काहीतरी आपल्याला बोलता येतं. नाटकाचं असल्यानंतर कसं तुम्हाला तिकीट काढून यावं लागतं आणि मला तुमच्याकडे पाहता येत नाही, कारण मी एकदा वेगळ्याच कुठल्या तरी भूमिकेमध्ये असतो. इथे आल्यानंतर तुम्हाला पाहता येतं, जमलं तर हात मिळवता येतात. तुम्ही सगळ्यांनी छान लिहिलेलं आहे, सुंदर लिहिलेलं आहे. मी ती CD आता घरी गेल्यानंतर ऐकेन पूर्णपणे. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि हे जे देऊळ आहे, मला वारंवार ह्या देवळात यायला आवडेल. भाविक वगैरे किंवा अतिशय हे म्हणून नाही, मला इथे आल्यानंतर खरंच बरं वाटलं. एक तर पहिल्यांदा एक चित्रकार असल्यामुळे मला कधीतरी इथे पेन्सिल आणि कागद घेऊन आतमध्ये जर स्केचेस करायला मिळाले तर मला फार छान वाटेल.